बुद्धं नमामि। आज आपण पद्धतीने आमंत्रित केलं, भोजनदान दिलं, पाणीदान, सेवादान आणि हे दान दिलं, चांगली गोष्ट आहे। 10 पारमितामध्ये एक पारमिता दान आहे। सर्वच पारमिता खूप महत्त्वाच्या आहेत, प्रत्येक पारमिता महत्त्वाची आहे, दान पारमिता सुद्धा महत्त्वाची आहे। आणि भगवान बुद्ध जिथे कुठे प्रवचन देत होते अनेक ठिकाणी, तर सुरुवात दानापासून करत होते भगवान बुद्ध सुद्धा। सर्वात अगोदर दान या विषयावर बोलत होते, त्यानंतर शील या विषयावर आहे, आणि त्यानंतर सत्कर्मामुळे चांगले फळं, दुष्कर्माचे वाईट फळं ह्याबद्दल, त्यानंतर इंद्रिय विषयांची आसक्तीची तुच्छता, त्याचे दुष्परिणाम, आणि त्यानंतर मग पुढे 4 आर्य सत्य वगैरे पुढे, पण सुरुवात दानापासून करत होते। तर तुम्ही दान देता, नेहमी अधूनमधून भिक्षुंना बोलावता, भोजन दान देता, चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे, दिलंच पाहिजे। दान देत असताना देण्याच्या अगोदर आणि दिल्यानंतर 3 वेळा चित्त प्रसन्नतेने भरून असलं पाहिजे। जेव्हा आपण आमंत्रित करतो भिक्षुंना, बंदेजी आमच्याकडे बोलले तेव्हा सुद्धा, आणि आमंत्रण दिल्यापासून जेव्हा आपण ज्या दिवशी बंदेजी येणार आहे त्या दिवशी, दान देत असताना आणि दिल्यानंतरही मन प्रसन्नतेने भरून असलं पाहिजे। 3 प्रकारे, त्रिकाल, शुद्ध, पवित्र, पुण्यकारक 3 वेळा। आणि ज्यावेळी जसं आजकाल लोक मुहूर्त पाहतात, चांगला दिवस कोणता, वाईट दिवस कोणता, चांगला वेळ कोणता, तर बुद्ध म्हणाले ज्या दिवशी आपल्या चित्तात चांगले विचार आले तो दिवस चांगला, ज्या क्षणी आपल्या चित्तात चांगले विचार आले तो क्षण चांगला, कल्याणकारी क्षण आहे, कल्याणकारी। तर भिक्षुंना बोलावणं, भोजनदान देणं, सेवा करणं चांगली गोष्ट आहे। हे करत असताना संकल्प सुद्धा करायचा, संकल्प। जसं सिद्धार्थ गौतम 4 असंख्य 1 लाख कल्पांपूर्वी बोधिसत्व झाले, बोधिसत्व झाल्यानंतर 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली। तर या कालावधीमध्ये आणि आजपर्यंत जेवढे बुद्ध झाले त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालेले। तर सिद्धार्थ गौतम या 4 असंख्य 1 लाख कल्प या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा कोणतेही सत्कर्म करत होते, दान किंवा इतर कोणतेही सत्कर्म, संकल्प करत होते, या पुण्यकर्मानं मला बुद्धत्व प्राप्त हो, हे पुण्यकर्म माझ्या बुद्धत्वाचा आधार बनव। असंख्य कल्पात संकल्प करत 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 संकल्प पुष्ट होत असतो। सारिपुत्त महामोगलायन बुद्धाचे प्रमुख शिष्य 1 लाख कल्पांपूर्वी त्यांनी संकल्प केला। 1 लाख कल्पापूर्वी कोण्या एका सम्यक संबुद्धासमोर त्यांचा संकल्प की मला सुद्धा त्या बुद्धाचे प्रमुख शिष्यांना बघितलं आणि त्या बुद्धासमोर जाऊन विनंती केली की मला सुद्धा एखाद्या बुद्धाचा प्रमुख शिष्य बनायचे। तर ते बुद्ध म्हणाले की अरहंत व्हायचं तर लवकर होऊ शकतोस, पण प्रमुख शिष्य बुद्धाचा अग्र महाश्रावक व्हायचा असेल तर 1 लाख कल्पापर्यंत पुण्यपारमिता वाढवावं लागेल। प्रत्येक जन्मात पुण्यपारमिता वाढवत 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 बुद्धाचे प्रमुख शिष्य झाले। अनाथपिंड प्रमुख दायक, माता विशाखा महिला म्हणजे अग्र दायिका, महामाया आई सिद्धार्थ गौतमची अनेक कल्पांपूर्वी त्यांनी कोण्या बुद्धाला बघितलं आणि तिच्या मनात असं भावना झाली की धन्य आहे ती माता जिने सम्यक संबुद्धांना जन्म दिला। आणि त्या काळच्या बुद्धासमोर त्यावेळेस त्या बुद्धासमोर जाऊन आपली इच्छा प्रकट करते, विनंती करते की भगवान मला सुद्धा असा मुलगा जन्मावा की जो सम्यक संबुद्ध व्हावा। तर त्या बुद्धानं म्हणले की तू अनंत अगोदर होऊ शकतेस। अनेक जण आपली इच्छा प्रकट करतात, जसं सिद्धार्थ गौतम दीपंकर बुद्धासमोर म्हणाले की मला सम्यक संबुद्ध व्हायचे आहे। सारिपुत्त महामोगन सुद्धा एका बुद्धासमोर म्हणाले की मला बुद्धाचे प्रमुख अग्र महाश्रावक व्हायचे आहे। महामाया म्हणाली अनेक कल्पांपूर्वी की मला एका बुद्धाची बुद्ध माता बनायचे। आणि इतरांना सुद्धा आनंद कौंडिन्य म्हणाले एका सम्यक संबुद्धासमोर की मला एखाद्या बुद्धाचा पहिला शिष्य जो निर्वाणी अवस्था प्राप्त करणारा। आनंद म्हणाले की पहिला सेवक व्हायचा कोणा एका बुद्धासमोर संकल्प केलेले। अनेक जण अशी इच्छा प्रकट करतात सम्यक संबुद्धासमोर। सम्यक संबुद्ध सर्वांना आशीर्वाद देत नाहीत, त्या व्यक्तीची क्षमता पाहतात, तो खरोखर त्याची क्षमता आहे का, का नुसतं भावावेशानं तो म्हणत आहे, भावावेशानं म्हणत असेल तर नाही म्हणत, नाही घोषणा करत बुद्ध, खरोखर ती क्षमता आहे का। वर्तमान काळ, याचा भूतकाळ, याचा भविष्यकाळ पाहतात
आणि मग घोषणा करतात की आजच्या एवढ्या एवढ्या कालावधीनंतर असं असं होणार. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणाले दीपंकर बुद्ध की आजच्या 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर तू सिद्धार्थ गौतम नंतर सम्यक संबुद्ध होशील. तुझे अमुक अमुक प्रमुख सेवक राहतील, प्रमुख शिष्य राहतील, सारिपुत्र महामग राहील, आनंद प्रमुख सेवक राहील, महामाया आई राहील, वगैरे वगैरे सगळं, यशोधरा पत्नी राहील. तर संकल्प करावा लागतो. संकल्पाशिवाय होत नाही, खूप दृढ संकल्प. आणि मग समोरचे बुद्ध आशीर्वाद देतात की असं असं होणार. जसं बुद्धाच्या काळातल्या 7 भिक्षुणी, अरहंत भिक्षुणी, विशेष एक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विशेष, त्या गौतम बुद्धाच्या अगोदर जे बुद्ध झाले काश्यप सम्यक संबुद्ध, काश्यप सम्यक संबुद्धच्या सख्या बहिणी 7 जणी सम्यक काश्यप बुद्ध अरहंत झाले, सम्यक संबुद्ध झाले. त्यांच्या सख्या बहिणी त्यांच्यासोबत खूप साधना केली, पण ते अरहंत पण नाही झाले, श्रोतापन्न पण नाही झाले. कारण त्यांना संकल्प होता आणि त्या संकल्पानुसार त्यांना गौतम सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये त्यांना अरहंत व्हायचं होतं. त्यांच्या संकल्पानुसार संकल्प नसला तर या पृथ्वीवर, पण संकल्प करून मला ह्या गोष्टीमध्ये अग्र व्हायचे, तर हे दान वगैरे करतो, संकल्प करायचा. उदाहरण देतो. सामान्य संकल्प सुद्धा वारंवार करत मोठा दृढ संकल्प होतो. उदाहरणार्थ जसं आपण वर हवा येणारे पंखे लटकून ठेवलेले पंख आहे. समजा असं वर एखादं घागर लटकून ठेवलं, वर पाण्याचं घागर, आणि खाली एक दगड ठेवा. दगडावर पाणी टाका, दगडाला काय होत नाही. वरचं घागर पाण्याने भरून ठेवायचं, त्या घागरीला बारीक छिद्र करायचं खाली. त्या छिद्रातून एक थेंब पाणी पडतं दगडावर, दगडाला काय होत नाही. पुन्हा एक थेंब पडतं, पुन्हा एक थेंब, टप 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 चालू ते पाण्याचं एक थेंब पडणं. घागर रिकामा होऊ द्यायचं नाही. पाणी कमी झाले की पुन्हा टाकायचं, पाणी कमी झाले की टाकायचं. घागर पूर्ण रिकामा होऊ द्यायचं नाही. अर्ध्याला खाली आले की पुन्हा पाणी टाकायचं, अर्ध्याला कमी पुन्हा खाली. काय होणार आहे, अनेक महिने, अनेक वर्ष चालू त्या घागरीतून टप टप थेंब पडत त्या एकाच ठिकाणी. काय होणार आहे, काही महिन्यांनी काही वर्षांनी काय होणार आहे, ज्या ठिकाणी थेंब पडत आहे त्या ठिकाणी खड्डा पडू लागेल दगडाला सुद्धा. म्हणजे पाण्यासारखे हलके फुलके संस्कार सुद्धा वारंवार केलं ना, पत्थर के लकीरवाले संस्कार बनायचे. त्यासाठी जे आपण दान देतो, संकल्प करायचा की या दान पुण्यकर्मानं मला निर्वाण लाभ हो, या दान पुण्यकर्मानं मला निर्वाण लाभ हो. हे दान माझ्या निर्वाणाचं कारण बनव, माझ्या निर्वाणाचा आधार बनव. कोणताही संकल्प या दान पुण्यकर्मानं निर्वाण प्राप्तीपर्यंत प्रत्येक जन्म सद्गती हो, कधी दुर्गती होऊ नये. प्रत्येक जन्मात मला धम्माची संघाची सेवा करायची संधी मिळो. भविष्यात होणाऱ्या बुद्धाच्या काळात मला मनुष्य जीवन मिळावं. त्या सम्यक संबुद्धांची त्यांच्या संघाची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त व्हावं. अनाथ पुण्यातून संकल्प केला होता अनेक कल्पापूर्वी एखाद्या बुद्धाच्या काळात सगळ्यात मोठा दाता, तसा संकल्प करा एखाद्या बुद्धाच्या काळात कोणताही. पण आज एक वेगळा संकल्प, उद्या वेगळा संकल्प, परवा वेगळा संकल्प, या महिन्यात वेगळा संकल्प, पुढच्या महिन्यात वेगळा संकल्प, या वर्षी वेगळा संकल्प, पुढच्या वर्षी वेगळा संकल्प, असं करू नये. एकच संकल्प आणि तोच संकल्प नेहमी करायचा. पण काही नाही तरी एक सामान्य संकल्प तर सांगितलेलंच आहे. वंदनेमध्ये ती गाथा रुक म्हणतात, तिचं गाथा गायन करून काही नाही, खरोखर संकल्प करावा लागतो. कोणता, इमेना पुण्यकम्मेन मामे बाल समागमो सतंग समागमो होतो याव निब्बान पत्या. हा एक सामान्य संकल्प. विशेष संकल्प करू शकता. सिद्धार्थ गौतम बुद्धसारखा, सम्यक संबुद्धासारखा, किंवा सारिपुत्र महामोगनासारखा, आनंद सारखा, कौंडिन्यसारखं, जे आता उदाहरण दिली, किंवा कश्यप बुद्धाच्या 7 बहिणी, अनेक कल्पपूर्वी संकल्प केला होता. अनाथ पिंडा मताविषय कोणत्या विशेष संकल्प पण करू शकता, चांगली गोष्ट आहे. पण सामान्य संकल्प हा करावा की इमिना पुण्यकम्मेन मामे बाल समागमो सतंग समागमो होतो याव निब्बान पत्य. फक्त गाणं म्हणून काही होणार नाही, खरोखर अंतर मनात उत्तर संकल्प असला पाहिजे. म्हणजे काय, इमिना पुण्यकम्मेन, इमिना म्हणजे या, पुण्यकम्मेन पुण्यकर्मानं, इमिना पुण्यकम्मेन म्हणजे या पुण्यकर्मानं, मामे बाल समागमो, मा म्हणजे नको, मे म्हणजे मला, बाल म्हणजे मूर्ख, समागमो म्हणजे सहवास. इमिना पुण्यकम्मेन या पुण्यकर्मानं, मामे बाल समागमो मला मूर्खांचा सहवास लाभू नये, सतंग समागमो होतू संतांचा सहवास लाभावा, याव निब्बान पत्तिया निर्वाण प्राप्तीपर्यंत. याचा अर्थ या पुण्यकर्मानं मला मूर्खांची संगत लाभू नये, निर्वाण प्राप्तीपर्यंत सज्जनांची संगत लाभावी. हा त्याचा अर्थ, हा सामान्य संकल्प.
तर हा करू शकता किंवा विशेष कोणता संकल्प करू शकता, पण कोणतेही सत्कर्म करताना संकल्प करायचा या पुण्यकर्मानं माझा हा संकल्प पूर्ण, आणि तो संकल्प धम्माचाच असला पाहिजे, लोकीय नाही. पैसा खूप मिळो, नोकरी लागो, लॉटरी लागो, पोराचं पोरीचं लग्न हो, हे करो, ते लोकीय संकल्प नाही, धम्माचा संकल्प असा. धम्माचा संकल्प वारंवार वारंवार करत तर शुद्ध चित्तानं, प्रसन्न मनानं, आणि जेव्हा आपण संकल्प करतो वारंवार 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 एकच संकल्प करतो तर पत्थर के लकीरवाला, जसं आता उदाहरण दिलं, पाणी एक एक थेंब पडलं तरी दगडाला खड्डा पडते अनेक वर्षांनी, तो दृढ संकल्प होतो आणि तो संकल्प पुढच्या वर्षी पुढच्या जन्मी तो संकल्प आपोआप चालू राहतो. मग पुढच्या जन्मी तो संकल्प आपोआप चालू राहतो. आणि जे दान शील साधना मंगलमंत्री करतात, हे 4 काम, दान शील साधना मंगलमंत्री, त्यांचे दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी आहे. दुर्गतीला नाहीच जाणार, जाऊ शकतात. जोपर्यंत श्रोतापन्न होत नाही कोणी व्यक्ती, तोपर्यंत ते दुर्गतीला जाण्याची शक्यता आहे. श्रोतापन्न झाल्यानंतर दुर्गतीला नाही जात, कधीच नाही जाणार. श्रोतापन्न होईपर्यंत दुर्गतीला जाण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा कोणी व्यक्ती श्रोतापन्न नाही झाला तरी सुद्धा दान शील साधना मंगलमंत्री, दान शील सतीपठ्ठान साधना म्हणजे विपरीत साधना मंगलमंत्री, दान शील सतीपठ्ठान साधना मंगलमंत्री, हे 4 कामात 1% जरी कोणी परिपक्व झाला त्याची दुर्गतीला जाण्याची शक्यता फार कमी आहे. जाणार नाही, जाऊ शकतो पण नाही जाणार. आणि जरी गेला तरी एखादा जन्म अल्पकालावधीसाठी, लगेच पुन्हा मनुष्यलोक देवलोक, मनुष्यलोक देवलोक, दुर्गतीला नाही जाणार, गेला तरी अल्पकालावधीसाठी पुन्हा मनुष्यलोक देवलोक. तर 4 काम करत राहा, दान शील सतीपठ्ठान साधना मंगलमंत्री नियमितपणे, आणि प्रत्येक वेळी संकल्प करायचा, मी हे सत्कर्म केलं, हे जे सत्कर्म करत आहे या सत्कर्माच्या पुण्यफळानं माझा हा संकल्प पूर्ण हो, माझा हा संकल्प पूर्ण, असं करायचं. करत राहा आणि आपलं आयुष्य सार्थक करा. एक कुठे नेहमी लक्षात ठेवायचं, क्षण 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 बीतते जीवन बीता जाय, क्षण क्षण का उपयोग कर बीता क्षण नाही आय. आयुष्याचा एक एक दिवस संपत चाललाय. मृत्यू जवळ येत आहे. मृत्यू केव्हा सांगता येत नाही, पुढच्या क्षण मृत्यूचा असेल, आजचा दिवस शेवटचा असेल. आता मी इथं बसलो, आता मी इथून उतरण्याची गॅरंटी नाही, इथून उठण्याची गॅरंटी नाही, पुढच्या क्षण मृत्यूचा असेल. त्यासाठी कधी असं समजू नका, करू नंतर काय गाये, उद्या करू, दम्माच्या वेळेस पुढच्या वर्षी करू, रिटायरमेंट झाल्यानंतर करू, म्हातारपणी करू. अरे म्हातारपण येण्याची गॅरंटी आहे का? आणि म्हातारपणाचं शरीर दुर्बल होईल, रोगी होईल, भिन्न प्रकारचे रोग असतील, अशक्तपणा येईल, काय करणार, काहीच करू शकत नाही म्हातारपणात. जी काही करायचे तरुणपणात करायचं, साधना करा आणि आपलं आयुष्य सार्थक करा. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, बुद्ध म्हणतात, अनेक वेळा म्हणाले बुद्ध, की जेवढे मनुष्य पृथ्वीतलावर आहेत त्यातले जास्तीत जास्त मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, पशुलोकात, प्रेतलोकात जातात. आणि एकदा दुर्गतीला गेले की पुन्हा मनुष्य कधी मिळेल सांगता येत नाही. कधी कधी तर अरबो खरबो जन्म, कधी कधी कल्प जातात, पण मनुष्य जन्म भेटत नाही धम्माचा अभ्यास न करणाऱ्या लोकांसाठी. तर खूप अभ्यास करा, आपल्या 10च्या 10 पारिंदा पूर्ण करा, अष्टांगिक मार्गावर चालत राहा आणि प्रत्येक सत्कर्म करताना संकल्प करा आणि आपलं आयुष्य सार्थक करा. आजपर्यंत आयुष्य गेलं, जे शिल्लक आहे त्याचा खूप सदुपयोग करा, खूप मंगल करा, आपल्या कल्याणासाठी, इतरांच्या कल्याणासाठी खूप अभ्यास करा. तुम्हा सर्वांचं मंगल हो. तुम्हा सर्वांच्या मनात धम्माबद्दल जी श्रद्धा आहे ते दिवसेंदिवस खूप वाढो अशी मंगल कामना करत मी तेच थांबतो. तुम्हाला खूप मंगल हो. तुमचे हे दान सेवा तुमच्यासाठी, कुटुंबातले सर्व सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, गेल्या अनेक पिढीतील पूर्वज सर्वांसाठी शुभफलदायी हो, महान फलदायक ठरो. या दान पुण्य कर्मांना धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न हो. तुम्हा सर्वांच्या मनात जी श्रद्धा आहे ती दिवसेंदिवस खूप वाढो. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून तुम्हा सर्वांना निर्वाण लाभो, तुम्हा सर्वांचं मंगल हो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम.